येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर? त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली, लाडकी बहीण दिसली, तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं। या राज्यामध्ये मतासाठी, या राज्यामध्ये अशी एकही योजना नाही गिरीश महाजनजी की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय, अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे। तुम्ही एक योजना सांगा, तुम्ही एक गतिमान असू दे, पुढच्या 6 महिन्याचे द्या, तुमच्यात ताकद आहे ना। आमचं जाहीर आव्हान आहे, एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर 2025चं वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या, या 1 वर्षाचं अनुदान या ठिकाणी द्या। भाऊबीजेला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली, 2 महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं, ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं। 2100 रुपयाचं, 2100 रुपयाची 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही। आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे, ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का?